आपल्या सगळ्यांचं घरोघरी आवडणारा पदार्थ म्हणजे बटाटं. काही भाजीला सुचलं नाही किंवा भाजीला घरामध्ये काही नसेल, अशा वेळेस आपल्या डोक्यात येतं ते फक्त बटाटं. बटाट्यापासून खूप छान छान मस्त मस्त अशा भाज्या बनवल्या जातात. तर आज मी तुम्हाला अगदी छान रस्सेदार टेस्टी अशी ही बटाट्याची कालवण म्हणजे याला रस्सा भाजी तुम्ही बोलू शकता. इकडे बघू शकता मस्त झणझणीत चमचमीत असं हे बटाट्याचा रस्सा भाजी मी बनवलेली आहे. काहीही कुठलाही कुटाणा न करता अगदी सिंपल पद्धतीने एकदा तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याचा रस्सा केला ना तर खरं सांगते पोट भरून जेवण कराल. तर इकडे मी कढाईमध्ये तेल तापत ठेवलं. याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा राई टाकायचे. सुरुवातीला ही फोडणी तयार करायची. थोडासा राई जिरा असं तडतडून झालं की मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले कांदे टाकायचे. इकडे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे मीडियम साईजचे. कांदे आणि टमाट्याचा ना वापर चांगला करायचा म्हणजे खूप छान असा दाटसरपणा रश्श्यामध्ये तयार होतो. टमाटे हे मी 1 मोठं चिरून घेतले पण ते शेवटला टाकायचं. त्याची एक छान टेस्ट येते मग ह्या रश्श्यामध्ये. नॉर्मल आपण बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा टमाट्यासोबतच मिक्स करतो, पण ह्या रस्सा भाजीमध्ये ना टमाटे जरा नंतरून टाकायचं. तर थोडंसं कांदा जिरे आणि राईसोबत असं परतून घ्यायचं. ह्या स्टेजवर तुम्ही थोडासा लसणाचा कूट टाकू शकता. तर बटाटा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा. कांदा थोडासा परतून झालं की याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकायचे. 2 चमचे इकडे मी लाल मसाला टाकला आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे, अर्धा चमचा इकडे मी धना पावडर टाकला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची. हे बघू शकता. चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मग मसाल्याला मीठ पॅक होतो आणि मग चवसुद्धा छान लागते. हे असं हलक्या हाताने मंद गॅसवर ह्याला मसाला परतून घ्यायचा. छानपैकी याला एकजीव करून घ्यायचं. खूप मस्त भाजी लागते ही बटाट्याची अशी रस्सा भाजी. आणि थोडासा मसाला हा परतला गेला की याच्यामध्ये आपण हे जे बटाटे कापून ठेवलेले आहेत कट करून ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा हे सगळं पाणी काढून घेते, स्वच्छ पाणी, म्हणजे बटाटे काळे पडतात ना त्यामुळं मी पाण्यात ठेवले होते. ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बटाटे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळ्या मसाल्यामध्ये ही बटाट्याला कोटिंग करायची. हलक्या हाताने मिक्स करायचं आणि मग ह्या स्टेजवर आपण हे 1 टमाटर जे बारीक चिरून घेतले ते याच्यामध्ये टाकायचे. हे असं शेवटला टमाटर टाकून बघा, खूप अप्रतिम चव येते रश्श्याला. टमाट्याचा जो आंबूसपणा असतो ना तो छान एक फ्लेवर देतो रश्श्याला. तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. तर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं टमाटर बटाटे सगळ्या मसाल्याला कोटिंग लागलेले आहे. चवीनुसार मीठ वगैरे सुद्धा आपण इथेच टाकलेलं आहे त्यामुळं चांगल्या चव आलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं अंदाजे अर्धा ग्लास, कारण हे बटाटे कसे कच्चे आहेत, ह्याला शिजवलं असतं थोडंसं तर मग पाण्याची आवश्यकता लागली नसती. म्हणजे इतके जिथं मी 1 ग्लास टाकला ना तर अगदी थोडासाच पाण्याची आवश्यकता लागली असती. पण आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे फक्त हे बटाटे शिजण्यापुरतं आणि थोडासा रस्सा आपल्याला भातासोबत भाकरीसोबत खायला. तर बघू शकता थोडीशी मी हळद वरून टाकते कारण मला जरा थोडी कमी वाटते हळद. अगदी थोडी टाकलेली आहे. हळदीने छान रंग येतो. आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं, उकळी येऊन द्यायची. पाहू शकता मस्त खमंग अशी उकळी यायला तयार झालेली आहे. सगळी प्रोसेस म्हणजे सगळी रस्सा भाजी स्लो गॅसवरच करायची, हाय फ्लेम ठेवू नका. तर मस्त आपलं हे बटाट्याचा रस्सा शिजत आहे. आपले बटाटेसुद्धा शिजत आलेले आहे. जास्त गाळ करायचे नाहीत बटाटे. हे बघा कसा रस्सा तो आपला जे पाणी होतं ते आटत चाललेलं आहे आणि मस्त असा टेक्स्चर याला तयार झालेला आहे म्हणजे जास्त पातळ नाही. हे बटाटा पण छानपैकी शिजून निघले आहे. आता गरम रश्श्यामध्ये उरलेलं बटाटे शिजलं जाईल त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि आपली ही तरीबाज छानपैकी अशी ही बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकायची भरपूर सारी. याच्यामध्ये जर तुम्ही हिरवे शेंगाचे वाटाणे असतात ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर बघा किती सुंदर रंग दिसतोय. असा आपला गरमागरम ही बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. झाकण ठेवायचं आणि हे बघा ह्या स्टेजला आपली ही बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे पूर्णपणे.
पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला, तरी सुटली आहे छानपैकी आणि खूप मस्त लागते. एकदम रस्सेदार भाजी आहे आणि चव मात्र अप्रतिम आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. कोथिंबीर शिवाय तर कुठल्याच भाजीला चांगला लूक येत नाही, तर कोथिंबीर आवर्जून टाकायची. तर मी हे सगळं काढून घेते आणि टेस्टी चवदार मसालेदार अशी ही रस्सा भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. तर आपण याला आता गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता ही आपली गरमागरम बटाटा रस्सा भाजी तयार झाली. पाहता क्षणी खायची इच्छा झाली. याचा रस्सा तुम्ही बघू शकता किती दाटसर झालाय, अगदी थिक झालाय. कुठलाही आपण वाटण न करता, कुठला शेंगदाण्याचा कूट न वापरता अगदी छान अशी ही बटाटा रस्सा भाजी तयार झाली. सणासुदीला जर पुरी वगैरेचा बेत असेल ती अशी भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. पुरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी. गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि त्यासोबत ही जर भाजी अशी करताना तर खरं सांगते खूप मस्त बेत होईल. तर कशी वाटली तुम्हाला ही सिंपल पद्धतीने कुठलाही कुटाणा न करता बेस्ट अशी भाजी करून दाखवलेली आहे बटाटा रस्सा भाजी. काही भाजीला नसेल किंवा कंटाळा आला असेल वाटण वगैरे करायचा तर ही अशी बटाटा रस्सा भाजी नक्की ट्राय करा. पोळ्या केलेल्याच होत्या आणि गरमागरम आता मी हा बेत बनवला आहे. तर असा गरमागरम आता बटाटा काही येत नाही बाईट, तर रस्सा असा मस्तपैकी याचा आस्वाद घ्या. कांदा, लिंबू, लोणचं, पापड जे पण आवडत असेल ते सोबत घ्यायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा. मस्त चव झालेली आहे, एकदम रस्सा झणझणीत झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता मी हे फिनिश करणार आहे आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्ही खरंच आवडीने खाताल. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी